हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत गर्भावस्था आणि ताणतणाव. ताणतणाव का येतात, ताणतणावाची लक्षणं कोणती आणि ताणतणावाचा गर्भावर काय परिणाम होतो आणि त्यासाठी गर्भिणीने काय केलं पाहिजे, हे सगळं आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. गर्भधारणा हा स्त्री आणि तिच्या कुटुंबासाठी एक विशेष काळ आहे. गर्भवती महिलेच्या शरीरामध्ये, तिच्या भावनांमध्ये आणि तिच्या कुटुंबाच्या जीवनामध्ये अनेक बदलांचा हा काळ असतो. गर्भवती महिलेच्या जीवनामध्ये हे बदल अनेकदा नवीन ताणतणाव निर्माण करत असतात. जेव्हा हा ताण अस्वस्थ करणारा ठरतो तेव्हा तो गर्भवती महिलेसाठी आणि गर्भासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यासोबतच मानसिक ताणही असू शकतात. म्हणून गर्भधारणा आणि प्रसूतीच्या टप्प्यामध्ये उद्भवणाऱ्या या विविध शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांचं आणि वेदनांचं व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे. ताणतणावामुळे तुमच्या शरीरामध्ये असे हार्मोन्स सोडले जातात की तुमच्या शरीराला लढण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी, लढा किंवा पळून जा यासाठी तयार करत असतात. जेव्हा ताण नियंत्रित केला जातो तेव्हा हे हार्मोन्स नष्ट होतात आणि तुमचं शरीर संतुलित निरोगी स्थितीत परत येतं. तथापि दीर्घकाळ टिकणारा तीव्र ताण तुमच्या वाढत्या बाळावर नकारात्मक परिणाम करू शकतो, ज्यामुळे अकाली प्रसूती होण्याचा किंवा कमी वजनाचं बाळ जन्माला येण्याचा धोका हा वाढू शकतो. या ताणामुळे बाळाच्या पुढील आयुष्यावर खूप परिणाम होतो. पुढच्या आयुष्यामध्ये असं बाळ हे हायपर ॲक्टिव्ह असतं आणि कामामध्ये त्याचं लक्ष कमी असतं. एका नवीन संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की मधुमेह, लठ्ठपणा, दमा, उच्च रक्तदाब हे जे आजार आहेत, पुढे होणारे आजार आहेत, त्याची मुळं जन्मापूर्वीच असू शकतात. जास्त ताणाचे अनेक आपत्कालीन म्हणजे थोड्या काळासाठी असणारे आणि दीर्घकालीन म्हणजे फार काळ टिकणारे असे परिणाम आहेत. आता आपत्कालीन परिणाम कोणते आहेत ते बघूया. थकवा, निद्रानाश, चिंता, भूक न लागणं किंवा खूप भूक लागणं, जास्त खाणं, डोकेदुखी, पाठदुखी ही आपत्कालीन लक्षणं. दीर्घकालीन परिणाम ताणाचे काय होतात? एकतर आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते, हायपरटेन्शन होतं म्हणजे उच्च रक्तदाब आणि हृदयरोग सुद्धा होऊ शकतो. आता या सगळ्या ताणाचा गरोदरपणाशी काय संबंध आहे, काय समस्या निर्माण होतात ते बघू. उच्च पातळीचा ताण गर्भधारणेदरम्यान विशेष धोके निर्माण करू शकतो, जसं की खूप मळमळ होणं, खूप उलट्या होणं, खूप थकवा येणं, वारंवार लघवी होणं, सूज येणं, पाठदुखी आणि मूड स्विंग्स होणं. या सर्व चिंता गर्भधारणेच्या काळामध्ये समस्या निर्माण करू शकतात. गर्भधारणेच्या आणि प्रसूतीच्या टप्प्यामध्ये आईचं स्वास्थ्य उत्तम असणं गरजेचं आहे, शिवाय क्वालिटी ऑफ लाईफ चांगली असणं गरजेचं आहे. या काळामध्ये आत्मशांती देणारी तंत्र म्हणजे ध्यान आणि मानसोपचार आणि काउन्सिलिंग आणि विश्रांती घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक कुटुंबियाने गर्भिणीचं आरोग्य कसं चांगलं राहील, तिचे ताण कसे कमी होतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. तिच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे, तिच्या खाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तिची जीवनशैली कशी चांगली राहील याकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाचं सुद्धा आरोग्य चांगलं राहणार आहे आणि भविष्यात सुद्धा ते बाळ आरोग्य संपन्न राहणार आहे. आता या गर्भिणीला हे तणाव का वाढतात, त्याची कारणं काय आहेत? तर गर्भधारणेदरम्यान ताण येण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टींची भीती. अनेक गर्भवती महिला आणि त्यांचे जोडीदार त्यांच्या बाळाच्या आरोग्याबद्दल काळजी करत असतात. गर्भिणीला प्रसूती वेदना सहन करण्याची आणि प्रसूती करण्याची क्षमता आणि त्यांच्या क्षमतेबद्दल काळजी करतात. म्हणजे बाळाची वाढ चांगली होईल का, नॉर्मल डिलिव्हरी होईल का,
मुलगा होईल की मुलगी होईल अशा अनेक चिंता भेडसावत असतात. सोबतच आर्थिक ताणसुद्धा असतात. हे सुद्धा एक सामान्य कारण आहे. तर उपाय करताना काय करायचं? आपल्याला तणावापासून दूर राहायचं असेल तर सगळ्यात आधी ही भीती दूर करा. तुम्हाला विनाकारणची भीती वाटते आहे ना, ती दूर करा. ताणाची लक्षणे जी वर सांगितल्या गेली आहेत ती ओळखण्यास शिका. लक्षणं दिसली तर दूर करा, काउन्सिलिंग करून घ्या. त्यानंतर ध्यान तंत्र शिकून घ्या. त्यानंतर नियंत्रित ब्रिदिंग जे असतं, डीप ब्रिदिंग, ते बघा. छंद जोपासा आणि नियमित व्यायाम करा. गर्भधारणेदरम्यान येणारे ताणतणाव आणि इतर लक्षणं जसं की सूज, गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब, मधुमेह, मूड स्विंग्स, स्नायूमध्ये अस्वस्थता, वेदना आणि वजन वाढणं, या सर्व तक्रारींवर शारीरिक व्यायाम उपयुक्त ठरू शकतो. आठवड्यातून किमान 30 मिनिटे तुम्ही हा व्यायाम केला पाहिजे. आता नियमित व्यायाम केला तर काय होतं? तुमची क्रियाशीलता सुधारते, स्नायूंची लवचिकता वाढते, नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी परिस्थिती निर्माण होते, पचनक्रिया चांगली होते, सकारात्मकता वाढीस लागते आणि मेन म्हणजे वेदना कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे हा योगाभ्यास आहे. म्हणून या योगाभ्यासाची मदत घेऊन, प्राणायामाची मदत घेऊन आपण आपले ताणतणाव कमी करू शकतो आणि नॉर्मल डिलिव्हरी चांगली होण्यासाठी आपल्याला यातून मदत मिळू शकते आणि बाळाची वाढसुद्धा चांगली होऊ शकते. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन दाबायला विसरू नका.